हा एक काडी किडा आहे. त्याला त्याच्या नैसर्गिक पर्यावरणात आहोत असे वाटण्यासाठी मी जरी हा रंगीबिरंगी शर्ट घातला असला तरीही तो तुम्हाला सहज दिसत असेल. पण त्याचे खरे रूप अनुभवण्यासाठी त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहायला हवे. तो तिथल्या सभोवतालच्या वातावरणात बेमालूम मिसळला जातो. त्याच्या शरीराच्या रचनेतील बारीक सारीक तपशील थक्क करणारे आहेत. त्याच्या पाठीवर असलेल्या खुणा पाहून झाडाच्या छोट्या फांदीचाच भास होतो. तुम्ही असं म्हणू शकता की पर्यावरणाच्या कुलपात हा किडा त्या कुलपाची चावी म्हणून अगदी चपखल बसतो. आणि माझ्या पोतडीत मी अजून देखील काहीतरी आणलं आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा काडीकिडा आहे. हा पानकिडा आहे. हा वाळलेल्या पानासारखा दिसतो. तो कसा हलतोय ते पहा. त्याच्याकडे संरक्षणाचं आणखी एक साधन आहे असा मला संशय आहे. म्हणजे तो जेव्हा घाबरतो, एखादा पक्षी आपल्यावर झडप घालणार आहे असे त्याला वाटल्यास तो हालचाली करून आपण विंचू असल्याचा देखावा करतो. त्याने आपली शेपटी आपल्या पाठीशी कशी चक्राकार पद्धतीने जुळवली आहे ती पहा. मी त्याच्याकडे अचानक पाहिलं असतं तर तो विंचू आहे असं समजून एक क्षण घाबरलोच असतो. हे किडे आता बाजूला ठेवूया. अरे, हा किडा अजून माझ्या मानेवर फिरतोय. मला वाटतं हा किडा माझ्या शर्टाच्या आत जाण्याचा प्रयत्न करतोय. ओ, सापडला. याला पण जाऊ दे आत. खूप खूप धन्यवाद. ब्रायसन व मला हे असे बरेच वेळा करावे लागते. अरे, हा अजून चिकटून बसलाय. चल चल खाली. इथे आणखी काही प्रकार आहेत. काही वेगळे प्रकार आहेत. ही एका झाडाची फांदी वाटते. ती हलताना दिसते. तिचे डोके हलते आहे पहा. तो पक्षी आहे. उडून गेला. हा पोटू पक्षी आहे. ते गुलाबाचे काटे आहेत. तो गुलाबाचा काटा नाही, तो एक किडा आहे. तो गुलाबाच्या काट्यासारखा दिसत असल्याने त्याला संरक्षण मिळते. तुम्ही असं म्हणू शकता की पक्षी किड्याला गुलाबाचा काटा समजण्याची चूक करतो आणि किडा पक्षाच्या तावडीतून निसटतो. या पक्षाला गुलाबाच्या काट्याच्या आकाराचे कुलूप आहे. हे बोलणं तुम्हाला थोडं गूढ वाटत असलं तरी मी ते काही वेळातच स्पष्ट करणार आहे, कारण मी ही कुलूप किल्लीची संकल्पना पुढे वापरणार आहे. जेव्हा आपण उत्तमरित्या तयार झालेला प्राणी किंवा वनस्पती पाहतो तेव्हा जणू काही निसर्गाकडे त्या रचनेचं कुलूप असतं आणि त्या जीवमात्राकडे किल्ली असते. कुलूप किल्लीच्या जोडीमध्ये किल्लीची रचना गुंतागुंतीची असते, जी नक्कल करणे खूप कठीण असते. पण या दोहोंची रचना एकमेकांशी मिळतीजुळती असते. या किल्लीची रचना कुलपातील रचनेशी तंतोतंत जुळते आणि तेव्हाच बंद असलेल्या कुलपाच्या छिद्रात विशिष्ट रचना असलेली किल्ली शिरते व कुलूप उघडले जाते. एखादा वाकलेला तारेचा तुकडा कुलूप उघडू शकत नाही. तिथे योग्य तीच किल्ली असायला हवी. कुलूप आणि किल्ली तत्वामध्ये किल्लीची रचना अशा प्रकारे असते की ती ठरलेल्या विशिष्ट कुलपातच चपखलपणे बसेल व ते कुलूप उघडले जाईल. एखाद्या सामान्य चावीने उघडल्या जाणाऱ्या सामान्य कुलपामध्ये किल्लीची चपखलता नक्की किती आहे हे मोजणे सोपे नसते. इथे हे कॉम्बिनेशन कुलूप आहे, सायकलला वापरतो तसे. हे उघडणे किती अवघड आहे याची आपल्याला इथे स्पष्ट कल्पना येते, कारण या कुलपाला 3 तबकडे आहेत आणि प्रत्येक तबकडीवर 6 खाचे आहेत. तर मग हे कुलूप उघडण्याच्या किती शक्यता असतील? 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणजे 216 शक्यता. योगायोगाने हे उघडण्याकरता फक्त एकच शक्यता खरी असेल. इथे तशाच एका कुलपाची प्रतिकृती आहे. आता आपण पाहू शकतो ते कसं काम करतं. आपल्याला तिन्ही तबकड्यांची जागा योग्य प्रकारे जुळवावी लागेल. याचं संयोजन आहे 6, 5, 1. हे कुलूप उघडलं. या रॉडवर असलेले तिन्ही दाते सारख्या स्थितीत असायला हवे. केवळ एक योग्य स्थितीत असून चालणार नाही. पण इथे कुलूप किल्ली केवळ रूपक आहेत. आपण पुन्हा वास्तव जीवनाकडे वळूया. काटेरी किड्याला जर आपण किल्ली समजलो तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा आकार हुबेहूब गुलाबाच्या काट्यासारखा असायला पाहिजे. काडी किड्याचा आकार हुबेहूब काडीसारखाच असला पाहिजे. तोंडातील वरच्या जबड्याच्या अचूक खालच्या जबड्यावर दात असले तरच तुम्ही वस्तू चावू शकाल.
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो की हजारो वर्षात सजीवात झालेला बदल टप्प्याटप्प्याने झालाय. याचा अर्थ असा होतो की ते सगळेजण कुलपात अचूकपणे बसणारी किल्ली तयार होईपर्यंत मधल्या पायरीवर होते. काटेरी किडा कधीतरी अर्ध्या काट्यासारखा दिसत असणार आणि काडी किडा पण अर्धाच काठीसारखा दिसत असणार. पण कुलपाला अर्धवट किल्ली लावून कुलूप उघडलेलं कोणी ऐकलंय? किल्ली एकतर कुलपाला पूर्ण बसते किंवा अजिबात बसत नाही. मग दरम्यानच्या काळात हे कीटक कशा पद्धतीने उत्क्रांत होत गेले? ह्या उत्क्रांतीच्या काळात त्यांनी स्वतःचे संरक्षण कसे केले? अर्धवट किल्ली असताना ते कसे कार्यरत होते? तर मग हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा कॉम्बिनेशन कुलपाचे उदाहरण घेऊया. मी इथे बोलत असताना ब्रायसनने या कुलपामध्ये हुशारीने बदल केले आहेत, ज्यामुळे ते आता वेगळे काम करणार आहे. कल्पना करा की असे कुलूप ज्याच्या सगळ्या तबकड्या एकसारख्या न बसवताही. कल्पना करा की मी एक पैशाने भरलेली तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करतोय, पण मी तसे करू शकत नाही, कारण मगाशी बघितले तसे कुलूप असेल तर मला 216 वेळा प्रयत्न केल्यावर एकदा तिजोरी उघडता येईल. खरी तिजोरी उघडण्यासाठी दशलक्ष प्रयत्न करावे लागतील. मी ते करू शकत नाही. पण समजा मी पहिली तबकडी उघडण्याचा प्रयत्न केला व सरते शेवटी ती उघडण्याचा संकेत मिळाला, तर तिजोरी थोडी उघडेलच आणि मग ती तिजोरी उघडली गेल्यावर मला त्यातून थोडे पैसे काढून घेता येतील. आता मी दुसरी उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते कसं उघडायचं हे आता मला कळलंय. मी 6 वेळा प्रयत्न केला की पुरे, त्यातला एक प्रयत्न यशस्वी होणारच, आणखी थोडे पैसे काढता येतील. आता शेवटची तबकडी, इथेही 6च प्रयत्न पुरतील. ते सोपं आहे. अखेरीस मी पूर्ण तिजोरी उघडली आहे. हे कुलूप आता थोडे थोडे उघडणारे कॉम्बिनेशन कुलूप बनले आहे. तर या अगोदर ते उघडेल अथवा नाही असे कॉम्बिनेशन कुलूप होते. हे कुलूप उघडण्यासाठी त्याचे संकेत माहीत नसताना केवळ नशिबाच्या भरोश्यावर ते उघडण्यासाठी लागणारे प्रयत्न 216 ऐवजी केवळ 18 आहेत. म्हणून ते थोडे थोडे उघडणारे कॉम्बिनेशन कुलूप सोपे आहे आणि त्यामुळेच मी याला पसरलेले सुदैव म्हणतो. कारण हे योगायोग एकाच वेळी धमाक्याच्या स्वरूपात येत नाहीत, तर त्याऐवजी आपल्यासोबत हे योगायोग थोडे थोडे घडत राहतात. एक योगायोग झाल्यानंतर काही वेळाने दुसरा योगायोग घडतो आणि आपण पुढचा योगायोग घडेपर्यंत थांबतो. हे योगायोग साठत जातात. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं? जरी एखादा प्राणी एखाद्या कुलपात चपखलपणे बसणाऱ्या किल्लीसारखा वाटला, तरी हे कुलूप किल्लीशी दिसणारे अचूक साम्य नाही. कारण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अजिबातच किल्ली नसण्यापेक्षा अर्धी किल्ली असलेली बरी. जर निसर्ग कॉम्बिनेशन कुलूप असेल तर ते थोडे थोडे उघडणारे कुलूप आहे. उघडेल किंवा उघडणारच नाही अशा प्रकारचे नसेल. आता आपण हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने पाहूया. असं म्हटलं जातं की एखादं माकड टाईपरायटरवर स्वैर पद्धतीने टाईप करताना शेक्सपियरचे सगळे लेखन टाईप करू शकेल. मी एकदा हा प्रयोग त्यावेळी 11 महिन्यांची असलेली माझी मुलगी ज्युलिएट हिला घेऊन केला आणि तिने हे टाईप केलं. मी नंतर तिला बरेच वेळा टाईप करायला सांगितलं. काही वेळाने माझ्या लक्षात आलं की अशा प्रकारे ती टाईप करत राहिली तर दशलक्ष वर्षातही ती शेक्सपियरने लिहिलेला एक छोटा वाक्यांशही लिहू शकणार नाही. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांनी असं निदर्शनास आणून दिलं की अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेला सजीव केवळ योगायोगाने अचानक अस्तित्वात येणे अशक्य घटना आहे. ते म्हणतात एखाद्या जम्बोजेट बोईंग 747 विमानाचे सारे सुटे भाग एखाद्या आवारात ठेवले आणि तिथे चक्रीवादळ आलं व त्यातून ते सारे सुटे भाग एकत्र येऊन पुन्हा बोईंग 747 विमान तयार झालं असं समजण्यासारखं ते आहे. तर इथे हे आवार आहे आणि असं चक्रीवादळ येतं व ते विमानाचे सारे सुटे भाग उडवून टाकतं. हॉईलचा मुद्दा असा आहे की केवळ योगायोगानं एखाद्या चक्रीवादळाच्या जबरदस्त तडाख्यानं पसरून ठेवलेल्या भागांपासून बोईंग 747 विमान बनणं जितकं अशक्य आहे, तितकंच एखादा डोळा, काडी किडा किंवा हिमोग्लोबिनचा रेणू केवळ योगायोगानं बनणं अगदी अशक्य आहे. हॉईल यांच्या बोईंग 747 विमानाचा उल्लेख करण्याचं कारण इतकंच की पुढच्या प्रयोगात मी उपरोधाने त्यांचं नाव घेणार आहे. आपण आता एक संगणकीय माकड बघणार आहोत. खरं तर 2 संगणकीय माकड बघणार आहोत. एकाचं नाव असेल हॉईल तर दुसऱ्याचं असेल डार्विन. दोन्ही माकडं एकाच प्रकारचं काम करणार आहेत. ते टाईप करणार आहेत शेक्सपियरचं सगळं लेखन नाही तर फक्त ॲज यू लाईक इट या कथासंग्रहातील वाक्यांश, मोर गिडी इन माय डिझायर्स दॅन अ मंकी. हॉईल माकड स्वैर पद्धतीने टाईप करतं. त्याने प्रत्येक ओळ टाईप केल्यावर संगणक ती तपासतो व अपेक्षित वाक्यांश लिहिला गेला आहे का ते पाहतो.
तसा वाक्यांश लिहिला गेल्यास संगणक थांबेल व घंटी वाजवेल. ही जगातली सर्वात अशक्य गोष्ट असेल. आणि जर समजा तसे घडले तर मी वचन देतो की मी माझी हॅट खाऊन दाखवेन. मी याही पुढे जाऊ शकतो. मी तुमच्याशी पैज मारतो की पुढच्या 10 दशलक्ष वर्षांमध्ये जरी असं घडलं तरी मी माझी सारी मालमत्ता दान करून टाकेन. सारी मालमत्ता रॉयल इन्स्टिट्यूशनच्या नावे देईन. हा पहा माझा सही केलेला लिखित कायदेशीर वचननामा. हे मी स्वतःचा आत्मविश्वास दाखवण्याकरता बोलतोय, कारण मला खात्री आहे की केवळ योगायोगाने डोळा किंवा बोईंग 747 विमान तयार होणारच नाही. या प्रयोगाचा खरा हेतू हा आहे की ते दुसरं माकड म्हणजेच डार्विन हे अपेक्षित वाक्यांश लिहून दाखवू शकेल का. मग आता डार्विन काय करतो तेच करणार. पण एक महत्वपूर्ण फरक आहे. डार्विन माकड स्वैर पद्धतीने टाईप करूनच सुरुवात करेल. अजूनपर्यंत तरी ही प्रक्रिया हॉईल माकडासारखीच आहे. पण यावेळेस संगणक त्या वाक्यांशातून अपत्य निर्माण करतो. तो 50 अपत्य निर्माण करतो जी पहिल्या वाक्यांशाशी साधर्म्य दाखवतात. पण प्रत्येक अपत्यात काहीतरी बारीकसा स्वैर फरक केलेला आपल्याला दिसून येतो. संगणक ही 50 अपत्य पाहतो व त्यातल्या ज्या अपत्यात अपेक्षित वाक्यांशाशी जास्तीत जास्त सारखेपणा दिसतो ते अपत्य निवडतो. अशा पद्धतीने पिढ्या तयार होतात आणि पिढ्या दर पिढ्या बदल घडत हळूहळू अपेक्षित वाक्यांश तयार होण्याकडे प्रवास सुरू होतो. आता मी जेव्हा ही व्याख्याने देण्याचं मान्य केलं तेव्हा मला सांगण्यात आलं की प्रेक्षकांमधून काही जणांना बोलावून प्रयोगात सामील करून घ्या. पण असंही सांगण्यात आलं की केवळ संगणकावरची बटणं दाबण्यासारख्या किरकोळ कामासाठी स्वयंसेवकाला मंचावर बोलावणं ठीक होणार नाही. पण आज या ठिकाणी इथे या प्रयोगात माझी सारी संपत्ती पणाला असताना मला वाटलं की संगणक हाताळण्यात व संगणकाची उत्तम जाण असणारी एखादी व्यक्ती बोलवावी जी बटणं दाबण्यात तरबेज असेल आणि माझी मदत करेल. तर कुणाला स्वयंसेवक व्हायचे आहे का? हा तू ये. हा तुझं नाव काय? अँड्र्यू. अँड्र्यू, तर मी काय पणाला लावलंय याची तुला कल्पना आहे ना अँड्र्यू? ठीक आहे. इथे हा वाक्यांश आहे, मोर गिडी इन माय डिझायर्स दॅन अ मंकी. इकडच्या या चौकोनात हॉईल माकड टाईप करणार आहे आणि तिकडच्या त्या चौकोनात डार्विन माकड टाईप करणार आहे. मला माझ्या संपत्तीपासून वंचित करण्यासाठी ब्रायसनने संगणक प्रोग्राममध्ये काही छेडछाड केलेली नाही असं आपण मानूया आणि पुढे जाऊया. चला, तू तयार आहेस? कर सुरुवात. आता तुम्ही पाहू शकता हॉईल माकड पूर्णतः स्वैरपणे टाईप करत आहे. डार्विन माकड इथे टाईप करतंय आणि मला वाटतंय की तो टाईप करत करत अपेक्षित वाक्यांशाच्या खूप जवळ पोहोचलाय. मोर गिडी इन माय डिझायर्स दॅन दी. ओ, त्याने वाक्यांश पूर्ण केला. हो, किती वेळ घेतलाय त्याने? कोणी वेळ मोजलाय का? फार वेळ नाही घेतला असं मला वाटतं. खूप धन्यवाद अँड्र्यू. आता मला माझी हॅट खावी लागणार नाही आणि माझी सारी संपत्तीही सुरक्षित राहिली आहे. पण हॉईल माकड तो वाक्यांश लिहिण्यात अपयशी ठरला हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की डार्विन माकड तो वाक्यांश लिहिण्यात यशस्वी ठरला, तेही खूप कमी कालावधीत. परंतु डार्विनच्या नैसर्गिक उत्क्रांतीच्या या प्रयोगात आपण वाक्यांश गृहीत धरला ही एक त्रुटी आहे. पण नैसर्गिक निवडीमध्ये असा कोणताही ठराविक बदल आधीच गृहीत धरलेला नसतो. तरीही हा प्रयोग प्रचंड अशक्य गोष्ट कशी घडू शकते या मोठ्या प्रश्नाची उकल करणारी किल्ली मात्र देऊन जातो. डोळे किंवा 747 यासारख्या वस्तू योगायोगाने केवळ एका दणक्यात निर्माण झाल्या नाहीत हे तर उघडच आहे. पण हे घडू शकते जर योगायोग विखुरलेला असेल, अनेक लहान टप्प्यांमध्ये आणि साठवला गेला असेल. ही प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठीच हे व्याख्यान आहे. विखुरलेला योगायोग साठवून ठेवत घडत असेल तर ती फार महत्वाची प्रक्रिया ठरते. ही प्रक्रिया अशी आहे की त्या योगे आपण पृथ्वीवर अस्तित्वात असणे शक्य झाले आहे. आपण म्हणजे सारेच, काडी, किडा, सिंह, हत्ती, जीवाणू आणि सारी सजीव सृष्टी. आपण हा कठीण प्रश्न पायरी पायरीने सोडवण्याचा मार्ग दाखवणारे एक भौतिक रूप पाहूया. हा पर्वत आहे. वरचे टोक गाठणे अशक्य वाटणारा हा अशक्य पर्वत आहे. पर्वताच्या सर्वोच्च टोकावर जाऊन बसणे याची बरोबरी उत्कृष्ट काम करणाऱ्या डोळ्याच्या निर्मितीशी करता येईल. आपण उदाहरण म्हणून ही तुलना करत आहोत. पर्वताच्या पायथ्याशी असण्याची बरोबरी आपण करू शकतो ती आपल्या खूप दूरच्या अगदी प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या पर्यावरणात अद्यापी चपखल न बसलेल्या पूर्वजाशी. तुम्ही बघा, समोर दिसणारा भाग पर्वताचा कडा आहे, म्हणजे केवळ सुदैव, म्हणजे हा सुदैवी कडा आहे.
पायथ्यापासून पर्वताच्या सर्वोच्च टोकावर एका उडीत जाणे म्हणजे चक्रीवादळाने बोईंग 747 विमानाचे सुटे भाग एकत्र करून त्याचे पूर्ण विमान बनवणे किंवा पूर्ण डोळा एकाच जीवशास्त्रीय बदलात बनवण्या इतकेच अशक्य आहे. कोणताही गिर्यारोहक एक छलांग मारून पायथ्यापासून पर्वताच्या शिखरावर पोहोचणार नाही इतकं हे अशक्य आहे. पण अशक्य पर्वताचे शिखर गाठण्यासाठी केवळ हाच एक मार्ग नाही, आपल्याला दुसऱ्या बाजूला जावे लागेल. आणि तुमच्या लक्षात येईल की इथला चढाव हळूहळू वाढत जाणारा आहे आणि तसेच आपण डोंगर चढून वर जाऊ शकतो. आणि या बाजूने तुम्ही वर चढू लागलात तर लक्षात येईल की वाटेमध्ये काही तीव्र चढाव असले तरी पायथ्यापासून वर चढत जाण्यासाठी तुम्हाला उंच उड्या माराव्या लागणार नाहीत. इंचाने चढत जाऊन पर्वताचं शिखर गाठू शकाल. एखाद्या व्यक्तीला टप्प्याटप्प्याने होणाऱ्या रॅम्प उत्क्रांतीची कल्पना नसेल आणि जर त्याला दिसले एखादा प्राणी पर्वताच्या शिखरावर बसलेला, सुंदर रचना असलेला, उंच कड्याच्या बाजूने, तर तो या गोष्टीला केवळ एक चमत्कार समजून आश्चर्य व्यक्त करणार. पण त्या अशक्य पर्वत शिखरावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सावकाश पायरीने जाणारी रॅम्प उत्क्रांती, ज्यात तुम्हाला एका वेळी फक्त एकच पाऊल चढून पुढे जायचे असते आणि अशा असंख्य पायऱ्या तुम्हाला उंच असलेल्या पर्वत शिखरावर नेतात. आपण अजूनही रूपकात बोलतोय. प्रश्न हा आहे की प्रत्यक्षात सजीव सृष्टी हा अशक्य पर्वत कसा चढून जाते. एकटा सजीव स्वतंत्रपणे हा पर्वत चढत नाही. त्यांच्या वंशावळी, प्राण्यांचे समूह, प्रजाती हा पर्वत चढतात आणि प्रजननाची साखळी अशी पुढे जाते. वंशज एका पिढीनंतर दुसरी पिढी आणि या दुसऱ्या पिढीनंतर तिसरी, अशा पद्धतीने पिढी दर पिढी या उत्क्रांतीच्या पायऱ्या चढत या असंख्य पिढ्या खूप मोठ्या कालावधीत ही मार्गक्रमणा मजल दर मजल करत असतात. कारण आपल्याकडे भूगर्भीय काळ उपलब्ध आहे. हा पिढ्यानपिढ्या होत जाणारा साठा वाढत जाऊ शकतो. जर खऱ्या अनुवंशिक गुणांसहित पुनरुत्पादन झाले तर हे अत्यंत आवश्यक असते. थोडे स्पष्ट करून सांगायला हवे, कारण साधे पुनरुत्पादन ज्यात अनुवंशिक गुण नाहीत ते बिनकामाचे आहेत. म्हणजे अनुवंशिकतेशिवायच्या पुनरुत्पादनाची कल्पना शक्य आहे. उदाहरणार्थ, आग अनुवंशिकतेशिवाय पुनरुत्पादन करत असते. तुम्ही कल्पना करा की हे आहे सवाना, कोरडा गवताळ प्रदेश, जिथे सर्वत्र वाळलेलं गवत आहे आणि अचानक एका बाजूला आग लागते. ठिणग्या ओढू लागतात आणि त्या हवेने दुसऱ्या ठिकाणी जातात व अचानक दुसऱ्या एका जागेवर नवीन आग सुरू होते. आता या दोन्ही ठिकाणच्या आगींच्या ज्वाळा भडकल्या आहेत व त्यांच्या ठिणग्यांमुळे नवीन आग सुरू होते, जी बहुधा या आगीची मुलगी असेल. या आगी फैलावत आहेत. या आगींची मुले म्हणजे ठिणग्या आहेत. या ठिणग्या दुसऱ्या ठिकाणी आग निर्माण करण्यास कारणीभूत होत आहेत. त्या आई वडील आहेत असं आपण समजू. त्या पुढच्या आगीत आता फक्त आई आणि मुलगी न राहता आजी नातवंडेही बनत आहेत. आता आगींमध्ये थोडा बदल असू शकतो. ह्या चित्रात त्या आपण लाल, हिरव्या व निळ्या रंगाने दाखवल्या आहेत. आगी एकमेकांपासून वेगळ्या असू शकतात, पण या आगींना त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या पालकांकडून किंवा पूर्वजांकडून मिळत नाहीत. आगीला तिची वैशिष्ट्ये तिच्या भोवतालच्या घटकांमधून म्हणजेच पर्यावरणातून मिळतात. आगीला तिची वैशिष्ट्ये मिळतात ती निर्माण होते तिथल्या वाऱ्याच्या दिशेने, तिथल्या जमिनीतील रासायनिक घटकांनी किंवा तिथल्या झाडाझुडपाच्या दमटपणामुळे. आगीच्या मूळ ठिणगीपासून इथे तयार झालेल्या आगीला आपले वैशिष्ट्य मिळत नसते. आता आपण हीच प्रक्रिया ब्रायसनच्या खास प्रयोगामधून पाहणार आहोत. आणि मला जरा मागेच उभे राहावे लागेल. मी कुठे उभा राहू? हा, इथे. ठीक आहे. रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही नेहमीच अशी आतिषबाजी करत असतो. ब्रायसन, सुरू कर आतिषबाजी. हे पहा, तिथे पहिली आग लागली. ही पालक म्हणजे मूळ आग आहे. इथून ठिणग्या उडतायत. या ठिणग्यांनी तिथे दुसरी आग लावली. ती मूळ आगीची कन्या आहे आणि ती आजी आग आहे आणि इथे दुसरी मुलगी आग तयार झाली. मुद्दा हा आहे की या आगींमध्ये जे गुण आहेत ते पालक आगीतील ठिणग्यांमुळे नाही. या ठिणग्यांनी कोणतीही अनुवंशिक माहिती दुसरीकडे नेली नाही. या ठिणग्या फक्त एका आगीतून दुसरी आग निर्माण करतात. पण या ठिणग्या केवळ नवीन आग निर्माण करतात. त्या काहीच पुढे घेऊन जात नाहीत. या ठिणग्या कुठलीच माहिती पुढे नेत नाही.
आणि म्हणूनच आपण तुलना केली तर ससे, माणसे, काडीकिडे या आगींपेक्षा भिन्न ठरतात. ससे व माणसांना आई वडील असतात म्हणून सगळ्यांनाच दोन पालक असतात असे समजू नका. काडीकिड्याला फक्त आई असते म्हणून या संदर्भात तो आगीसारखा असतो. मी ज्या नेमक्या वैशिष्ट्याबद्दल बोलतोय ते असं आहे की काडीकिडा व आग यांच्यात साम्य नाही, कारण आगींमध्ये नसलेली अनुवंशिकता काडीकिड्यांमध्ये असते. त्यांच्यात काहीतरी गुण आढळतात, रंग, आकार, लांबी, वक्राकार इत्यादी इत्यादी, आणि हे गुण त्यांच्या आईकडून प्राप्त होतात. आईकडून मुलीकडे काहीतरी माहिती प्रवास करून येते, पण आगींमध्ये अशी कोणतीही अनुवंशिकता प्रवास करत नसते. तर मग ही गूढ माहिती काय असते जी ठिणगीत नसते पण अंड्यात असते? ती माहिती म्हणजे DNA. ह्या आश्चर्यकारक लहान रेणुकणामध्ये खूप मोठी माहिती समाविष्ट केली असते, जी एका विशिष्ट क्रमाने काडीकिडा किंवा ससा तयार करण्यात उपयोगी ठरत असते. DNA म्हणजे जणू पिढ्यानपिढ्या सतत वाहणारी नदी आहे. आपल्याला भविष्यात वाहून नेणारी DNAची ही नदी आज आपण जसे आहोत तसेच आपल्याला ठेवते. फक्त एक अपवाद असतो. यामध्ये प्रसंग परत्वे, कधीतरी यादृच्छिक होणारे बदल म्हणजे उत्परिवर्तन. यामुळे सजीवांमध्ये बदल घडतात, जनुकीय बदल घडतात आणि त्यामुळे नैसर्गिक निवडीचे दरवाजे खुले होतात. या निवडीत जे उत्तम प्रतीचे DNA असतात ते चांगले पूर्वज तयार करतात, चांगली शरीरे तयार करतात, ज्यात चांगले डोळे, चांगले पाय, जे धडपणे टिकून राहतात. त्यामुळे जग आपोआपच चांगल्या DNAने भरून जाते. याचा अर्थ असा की जी शरीरे जिवंत राहू शकतात तीच टिकून राहू शकतात. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे सजीव त्यांचे कार्य चांगल्या तऱ्हेने का करू शकतात याचे उत्तर आहे, ते सजीव चांगले आहेत कारण त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे शहाणपण साठवून ठेवले आहे. पण हे शहाणपण ते शिकलेले नाहीत. हे शहाणपण जे त्यांना प्राप्त झाले ते योगायोगाने व यादृच्छिक जनुकीय उत्परिवर्तनामुळे पुढे हळूहळू निवडले गेले. आणि प्रत्येक पिढीत या योगायोगाचे प्रमाण खूपच कमी होते. पण या पिढ्यानपिढ्या साठलेल्या योगायोगामुळे आपल्याला जो सजीव दिसतो त्याने आपण प्रभावित होतो. या व्याख्यानात मी अशा 3 मुख्य गोष्टी उदाहरणादाखल घेणार आहे. उत्क्रांती तत्वातल्या 3 समस्या: डोळा, पंख आणि छद्मवेश. मी ही निवड केली कारण या उत्क्रांतीतील कठीण गोष्टी मानल्या जातात. सर्वात आधी डोळा. चार्ल्स डार्विन म्हणाले होते, आज घडीलाही डोळ्याचा अभ्यास माझा थरकाप उडवतो. विश्वनिर्माता आहे असं मानणाऱ्यांचा तर डोळा फारच लाडका अवयव आहे. त्यांच्या मते अर्धवट डोळ्याचा उपयोग काय? बारीक सारीक अवयव तपशील चपखल असले तरच डोळा काम करणार, त्याशिवाय तो पाहू शकणार नाही. इतका गुंतागुंतीचा अवयव उत्क्रांत कसा म्हणता येईल? काही अगदी विवेकी शास्त्रज्ञ ही शंका उपस्थित करतात की असा डोळा उत्क्रांत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असेल का? जर आपण आपल्या अशा पूर्वजांपासून सुरुवात केली की त्यांना आता सारखा डोळाच नसेल पण केवळ साधा प्रकाश संवेदनशील पेशींचा पडदा असेल, अशा पडद्याची प्रतिकृती इथे ठेवली आहे आणि पाठी टेलिव्हिजन कॅमेरा आहे, तो त्या पडद्याकडे पाहत आहे, ज्यामुळे आपण पडद्यावर, टेलिव्हिजनच्या पडद्यावर पाहू शकणार आहोत की हा प्राथमिक प्राणी काय पाहू शकत होता. तर मग जेमतेम डोळा असलेला हा प्राणी किमान उजेड व अंधार यातला फरक जाणवू शकत होता, सांगू शकत होता. उजेड आणि अंधार. आता उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात पडद्याचे रूपांतर उथळ कपात झाले असेल. हा प्राणी कोणत्या दिशेने उजेड येत आहे हे आपल्याला नेमकं सांगू शकेल, कारण आता सावली दिसू लागेल. एक सावली तिथे दिसेल आणि जर तुम्ही उजेड कोणत्या दिशेने येत आहे हे सांगू शकलात तर तुम्ही हेही सांगू शकाल की तुमचा भक्षक कुठल्या दिशेने येतोय.
आता सपाट पडद्याचा कप तयार झाला असं म्हटलं तरी प्रत्यक्षात खाच किंवा छोटा खळगा तयार झालेला असू शकतो हे लक्षात घ्यायला हवं, कारण तो उथळ खळगा असणार. कारण सपाट पडद्याचा उथळ खळगा बनणे जास्त संयुक्तिक आहे. एकाएकी 6 इंची कप बनण्यापेक्षा छोटा खळगा बनणे सहज शक्य आहे. पण आपण तयार झालेली जी सावली पाहिली ती हळूहळू खळग्याचे रूपांतर कपात झाल्यावर दिसू लागणार आणि कप हळूहळू मोठा होत जाणार. तर अजून थोडा मोठा कप घेऊया ब्रायसन. आणि हा कप आता अधिकच परिणामकारक आहे. पण अशा प्रकारे आपण हा कप हळूहळू मोठा करत पुढच्या टप्प्यात गेलो आणि कप अजून मोठा केला की अखेरीस एक छिद्र तयार होते. या क्षणी हा प्राणी आता प्रकाश नेमका कुठे आहे व सावली कुठून येते आहे हे ओळखू शकतो आणि परिणामी भक्षक कुठे आहे ते देखील ओळखू शकतो. आणि मला वाटतं इतक्या उत्क्रांत झालेल्या डोळ्याने आता धूसर प्रतिमाही दिसू शकते. ब्रायसनच्या हाताची प्रतिमा पाहता येते का बघूया. तिथे जो डाग दिसतोय तो ब्रायसनचा हात आहे आणि हाताची बोटेही फिकटपणे दिसू लागली आहेत. तर असा डोळा असणारा प्राणी आता भक्षक कोणत्या प्रकारचा आहे हे सुद्धा ओळखू शकेल. म्हणजे हा पिनहोल कॅमेरा आहे असे तर्कशुद्ध अनुमान आपण काढू शकतो. लक्षात ठेवा, उत्क्रांतीत हे अत्यंत सावकाश झालेले बदल आहेत. आता पुन्हा तुझा हात दिसतो का पाहूया ब्रायसन. आता मला ब्रायसनच्या हाताचे अगदी बरोबर चित्र दिसू लागले आहे. हात अगदी स्पष्ट दिसत नाहीये पण हाताचं प्रत्येक बोट वेगळं दिसतंय. म्हणजे मी जर हा प्राणी असतो तर या डोळ्याने माझ्या भक्षकाचे थोडे तपशील पाहू शकलो असतो. असा पण एक प्राणी आहे ज्याचा डोळा पिनहोल कॅमेऱ्यासारखा असतो. मऊ शरीर असलेल्या कालवासारख्या या प्राण्याचं नाव आहे नॉटिलस. हा ऑक्टोपसच्या जातकुळीतला आहे पण ह्याला कवच आहे आणि तिथे त्याचा डोळा आहे. त्याला केवळ एक साधं छिद्र आहे आणि समुद्राचं पाणी यातून आत बाहेर होतं. हे इथे नॉटिलसचं कवच आहे. या खडकाच्या तुकड्यावर असलेले ॲमोनाइट्सचे जीवाश्म आता अस्तंगत पावलेल्या नॉटिलसच्या जातकुळीतले आहेत. हे जीवाश्म सुचवतात की ते एकेकाळी विपुल प्रमाणात अस्तित्वात होते. दशलक्ष वर्षांपूर्वी या पृथ्वीवरील उत्क्रांतीचे अचंबित करणारे नाट्य ॲमोनाइट्सच्या पिनहोल कॅमेऱ्याच्या डोळ्यातून पाहण्याची मला इच्छा होते. त्यांचे डोळे पिनहोल कॅमेऱ्यासारखे होते की नाही याची खात्री नाही पण तशी शक्यता आहे. अर्थात पिनहोल कॅमेरा पाहण्याचे उत्तम साधन नाही कारण तो स्पष्ट प्रतिमा निर्माण करतो पण छिद्र खूपच आकुंचित असल्याने फारच थोडा उजेड आत प्रवेश करतो. ही समस्या सोडवण्यासाठी कल्पक उपकरणच पाहिजे ते म्हणजे भिंग. नॉटिलसचा डोळा तुलनेत अगदीच मामूली आहे जेव्हा त्याची तुलना स्क्विड आणि ऑक्टोपसची होते कारण त्याच्या डोळ्यात भिंग नाही. आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही की नॉटिलसच्या डोळ्यात भिंग का नाही, ते उत्क्रांत का झाले नाही. मला असं वाटतं की नॉटिलस या अशक्य पर्वतावर चढाई करताना एका कुठल्या तरी छोट्या शिखरावर अडकला असणार. तुम्ही पाहू शकता की इथे एक मोठं शिखर असलं तरी देखील शिखराकडे जाणाऱ्या मार्गावर इतरही बरीच लहान लहान शिखरं आहेत. आणि टेकडीवर चढत राहणे या उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे जेव्हा नॉटिलसचे पूर्वज या वाटेने चढत इथे आले, टेकडीच्या या टोकापर्यंत पोहोचले तेव्हा जणू काही ते टोक त्यांना येथे येण्याचे आमंत्रणच देत होते. उत्क्रांतीच्या भाषेत ते स्वाभाविकपणे तिथपर्यंत पोहोचले. दोघेही उंच टेकडीवरच होते. उत्क्रांतीला दूरदृष्टी नसते. उत्क्रांतीला हेही माहित नसते की इथे प्रवास करून आलं की भिंगासारखा डोळा मिळणार आहे. या क्षणी वाटतं की हा प्रवासाचा अगदी योग्य मार्ग आहे कारण उजेडाच्या पातळीवर पाहिल्यास पिनहोल कॅमेऱ्यासारखा डोळाही उपयुक्त ठरतो. म्हणून असं वाटतं की कदाचित नॉटिलस टेकडीच्या या शिखरावर अडकला आहे आणि आता तो उलटा प्रवास करून पळूनही जाऊ शकत नाही कारण उलटे फिरणे म्हणजे टेकडीवरून सरळ खाली दरीत पडणे आणि अशक्य पर्वतावर पुन्हा खाली जाणे कधीही शक्य नाही. आता कल्पना करूया की जेव्हा स्क्विड मासा व ऑक्टोपसच्या पूर्वजांनी या जंक्शनवर आल्यावर काय केले असेल. ते या दिशेने सातत्याने वर जात राहिले. त्यांच्या डोळ्यातील भिंगे उत्क्रांत होऊ लागली व काळाच्या एका टप्प्यावरती पूर्ण झाली. भिंगे कशी उत्क्रांत झाली असावीत. आता कल्पना करूया की भिंग कुठल्या तरी एका पारदर्शक पातळ अशा पदार्थापासून तयार झाले आणि त्याचं कार्य होतं की संपूर्ण भिंग नसतानाही ते डोळ्याचे संरक्षण करण्याचे काम करीत होते. नॉटिलसच्या डोळ्यातून समुद्राचं पाणी आत बाहेर जात होतं पण या प्राण्याच्या डोळ्याला संरक्षण मिळालं आणि डोळ्याची ठेवण अशी झाली आहे की जणू काही तो पारदर्शक पडदा तिथे कधीच नव्हता.
आता आपण येथे चष्मे तयार करणाऱ्याच्या भिंगांचा संच वापरणार आहोत. खरं तर एकाच पारदर्शक पदार्थाच्या पातळ व जाड रूपांतराची प्रक्रिया मनोवेधक ठरेल, पण आपण तसे करू शकत नाही. म्हणून त्या परिणामासाठी आपण छोट्या भिंगांची एक मालिका वापरणार आहोत. ही उत्क्रांतीमधील पुढची पायरी आहे. इथे हा प्राणी पहा. याची आपण एक प्रतिमा घेऊ. ही प्रतिमा बरीच चांगली आहे आणि हाताची प्रतिमा देखील अधिक उजळ आहे. आपण आता दुसरे भिंग वापरूया. आता पहा, जर एखाद्या प्राण्याला या पद्धतीचा डोळा असता तर त्याला त्याच्या सभोवतालचे दृश्य खूपच स्पष्ट झाले असते. त्याचा भक्षक कोण आहे हे तो सहज सांगू शकला असता. कोणाला आपला चेहरा इथे येऊन पाहायला आवडेल का? हा, तू ये. तुझं नाव काय? डेव्हिना. परत सांग. डेव्हिना. तू पाहिलंच ब्रायसनने हात कुठे धरला होता? तुझा चेहरा बरोबर त्या ठिकाणी ठेवशील. यासाठी दिवे घालवायला हवेत असं मला वाटतं, नाही का? आता हे बघा, खूपच छान. हा प्राणी त्याच्या भक्षकाचा चेहरा कसा दिसतो हे सुद्धा पाहू शकतो. हे खाली डोकं वर पाय असं दिसतंय, नाही का? खूप धन्यवाद डेव्हिना. आता अशक्य पर्वतावर डोळा नाही या स्थितीपासून डोळा आहे या स्थितीपर्यंत मार्ग मिळाला आहे. पण डोळा उत्क्रांत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता का? हल्लीच्या काळात स्वीडिश शास्त्रज्ञ डॅन निल्सन यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आपण जी प्रक्रिया इथे केली तीच त्यांनी करून बघितली, पण त्यांनी संगणकाचा वापर केला. ही प्रक्रिया करण्यासाठी आपण आपल्या लाकडी मॉडेलचा वापर करताना मोठे मोठे टप्पे गृहीत धरले, पण त्यांनी संगणक वापरल्याने ते ही प्रक्रिया करताना छोटे टप्पे घेऊ शकले. मुद्दाम त्यांनी गृहीत धरले की प्रत्येक टप्प्यात म्हणजे प्रत्येक उत्परिवर्तनात आकारात फक्त 1% बदल झाला. असं म्हटलं तर कपाची खोली 1%नेच वाढत गेली. त्यांनी डोळ्याची कार्यक्षमता मोजण्याचा देखील एक मार्ग शोधला. यासाठी संगणकात तयार झालेली डोळ्याच्या वेगळेपणाची मोजणी करण्याची आज्ञावली संगणकालाच दिली. मग संगणक पदार्थ विज्ञानाचे नियम वापरून हा डोळा किती चांगली प्रतिमा तयार करू शकतो याचे मोजमाप करू लागला. आता प्रश्न असा होता की हे नियम अंतर्भूत करून उत्क्रांतीतील बदलांच्या सुधारणांचा प्रवास आपल्यासारखा म्हणजे सपाट रेटिना ते पारपटल आणि पुढे सुयोग्य डोळा विशिष्ट क्रमाने झाला का? आणि तुम्ही बरोबर अंदाज लावला. उत्तर आहे हो. हा निल्सनचा आरंभ बिंदू होता, ज्यामध्ये होते एका पारदर्शक थराखाली एक सपाट पारपटल. आपण आता निल्सनने टप्प्याटप्प्यात वापरलेल्या प्रतिकृती चालवून पाहूया. त्या बऱ्याच प्रमाणात ब्रायसनने बनवलेल्या प्रतिकृतींशी मिळत्या जुळत्या आहेत. आपण डोळ्यांच्या उत्क्रांतीबाबत आतापर्यंत जे शिकलो तेच बोललो आहोत. डोळ्याची उत्क्रांती अशक्य पर्वतावर सरळ विकसित होत गेली, पण निल्सनने पुढे जाऊन उत्क्रांती व्हायला किती पिढ्या लागल्या याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. हे कळण्यासाठी त्याला अधिक तपशीलवार गृहीतके मानावी लागली. ही गृहीतके काय होती हे सांगून मी तुम्हाला पिडणार नाही, पण तुम्हाला इतके माहित असायला हवं की जनुकशास्त्रातील प्रमाण, परिमाणे व मापदंड त्यांनी वापरले आहेत आणि त्यांनी या सर्व किमतींची संख्या संगणकाच्या प्रतिकृतीत नेमस्तपणेच घातल्या. नेमस्त म्हणजे आहेत त्याच्यापेक्षा मुद्दाम कमी धरल्या. त्याची आकडेमोड अशा पद्धतीने होत होती की ती हळू व्हावी. उत्क्रांतीची प्रक्रिया अगदी हळू होत असणार. उत्क्रांतीची ही प्रक्रिया प्रत्यक्षात यापेक्षा जलद झाली असणार. पण हे गृहीत धरून सुद्धा, नेमस्तपणा धरून सुद्धा आणि प्रत्येक पायरीवरच्या उत्परिवर्तनात फक्त 1% बदल होतो हे कळले, जे नेमस्त अंदाजाचेच उदाहरण आहे. निल्सनला असे दिसले की आपण डोळ्याची जी उत्क्रांती पाहिली ती आश्चर्यकारकरित्या कमी वेळेत झाली. ही उत्क्रांती साधारण 2,50,000 पिढ्यांमध्ये झाली. आपल्याला पिढ्यांची ही संख्या कदाचित खूप मोठी वाटेल, कारण या बाबतीतला आपला समज तोकडा आहे. कारण अखेरीस आपण या धर्तीवर एका पिढीसाठीच टिकणार असतो. पण इथे केवळ आपला मानवी दृष्टिकोन उपयोगाचा नाही. इथे आवश्यक ठरते भूगर्भशास्त्राचे कालमापन. आणि त्या कालमापनाप्रमाणे 2.5 लाख पिढ्या म्हणजे अगदीच चिरीमिरी आहेत. कदाचित 1 दशलक्ष वर्षांचा केवळ 1/4 काळ झाला. कारण आपण ज्या प्राण्यांबाबत बोलत आहोत त्यांची एक पिढी निव्वळ 1 वर्षाची असते आणि 1 दशलक्ष वर्षांचा 1/4 काळ म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञांसाठी अगदीच किरकोळ काळ आहे. हे म्हणजे तुमच्या हातातील घड्याळातला तास काटा वापरून सेकंद मोजण्यासारखे आहे. म्हणून ह्या विचाराने डार्विनचा थरका पडण्याची गरज नव्हती.
डोळा नसण्यापेक्षा अर्धा डोळा असणे चांगले आहे. अर्धा डोळा असणे 49% डोळा असण्यापेक्षा चांगले, तर 1% डोळा असणे डोळा नसण्यापेक्षा खूप चांगले आहे. हे सुद्धा डोळा उत्क्रांत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसताना. डोळ्याची उत्क्रांती इतकी जलद झाली आहे की ती पुन्हा पुन्हा अनेक वेळा झाली असणार आहे. डोळ्याची उत्क्रांती चुटकीसरशी होऊ शकते. आपण जर प्राणी जगताचा विचार केला तर प्राण्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डोळे आढळून येतात. यातला प्रत्येक डोळा वेगळा आहे. काही डोळे वेगळ्या तत्वावर कार्यरत आहेत आणि त्यांची उत्क्रांती एकमेकांपासून स्वतंत्रपणे झाली आहे, अनेक वेळा झाली आहे. हे आहे एका कालव्याचे कवच, एक प्रकारचा शेलफिश. हे गोल ठिपके मोती नाहीत, डोळे आहेत. आणि आतापर्यंत पाहिलेल्या सजीवांच्या डोळ्यांपेक्षा हे डोळे अगदी वेगळे आहेत. आपण त्याबाबत सहसा विचार करत नाही. हे डोळे परावर्तक आहेत. त्यांच्यात भिंगांऐवजी आरसे आहेत. ह्यापैकी प्रत्येक आरसा वक्राकार आहे, जो जॉड्रेल बँक टेलिस्कोप सारखे काम करतो, ज्यामुळे बनणारी प्रतिमा परावर्तक दुर्बिणीत बनणाऱ्या प्रतिमेसारखी असते. आपले डोळे तयार करतात तशी नाही. यातला प्रत्येक छोटा घटक म्हणजे एक एक छोटा डोळा आहे आणि या सगळ्या डोळ्यांनी मिळून तयार केलेल्या प्रतिमेचा अर्थ लावून मेंदू एक मोठी प्रतिमा तयार करतो. पुढचा डोळा दाखवा. हे प्रखर प्रकाशाचे दिवे एका कोळ्याचे आहेत. हा डोळाही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने उत्क्रांत झालाय. इतर प्राण्यांच्या डोळ्यांशी याचा काही संबंध नाही. आता पुढे आणि अखेरीस हा स्क्विडचा डोळा आहे. ही स्क्विडची त्वचा आहे, तिथे डोळा आहे. स्क्विडचा डोळा अत्यंत उत्कृष्ट आहे, आपल्यासारखाच आहे. योग्य भिंग, कॅमेऱ्याचे तंत्र व तत्वही तसेच. पण त्याच्या डोळ्यातील तपशील बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की स्क्विडचा डोळा स्वतंत्रपणे उत्क्रांत झाला आहे. आपल्या डोळ्याने वापरलेलं तत्व पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने उत्क्रांत झालं आहे. पुन्हा लक्षात ठेवा, उत्क्रांतीतील प्रत्येक पायरी छोटा योगायोग आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक पायरी तितकी प्रभावी नाही आणि हेच चांगलं आहे. नाहीतर तो एक चमत्कारच ठरला असता आणि आपल्याला खरे स्पष्टीकरण मिळालेच नसते. उत्क्रांतीच्या प्रवासाचा मुद्दाच हा आहे की आपण अशक्य पर्वतावर चमत्काराशिवाय पोहोचतो. अशक्य पर्वतावरील निरनिराळी अतिउच्च शिखरे पादाक्रांत केलेली 2 परमावधीची उदाहरणे पाहूया. हा इम्पिरियल ईगल आहे आणि हे एक गरुड घुबड आहे. प्रथम या गरुडाकडे पहा. हे भक्ष्य पकडण्याचे एक उत्कृष्ट यंत्रच आहे. ह्याच्या इतके तीक्ष्ण डोळे आपल्याला मिळणारच नाहीत. गरुडाच्या डोळ्याच्या तीक्ष्णतेची आपल्याला कल्पनाच नाही. त्याची नखे व पंजे इतके बळकट आहेत की त्याने पंजात एकदा सावज पकडले की ते सोडवणे अशक्यप्राय होऊन बसते. त्याच्या पंजांची यंत्रणा लिव्हर बसवलेल्या दातेरी चक्रासारखी काम करते, ज्यामुळे त्याच्या पंजात हाड सापडले तर ते सुटू शकत नाही. त्याची चोच पहा. भक्ष्य फाडण्यासाठीचे ते उत्कृष्ट हत्यार आहे. घुबड अशक्य पर्वताच्या दुसऱ्या अतिउच्च शिखरावर विराजमान झाले आहे. त्याचे डोळे चांगले आहेत, पण ते अंधुक प्रकाशात वापरले जातात आणि तो आपल्या कानांवरच जास्त अवलंबून राहतो. त्याला प्रमाणबद्ध नसलेले कान आहेत, ज्याच्या सहाय्याने भक्ष्य नेमके कुठे आहे, किती अंतरावर आहे याचा अगदी काळ्या कुट्ट अंधारातही तो अचूक वेध घेऊ शकतो. त्याचे पंख गरुडच्या पंखापेक्षा एकदम वेगळे आहेत आणि त्यांचा आकार अशा पद्धतीचा आहे की ते अंधाऱ्या रात्री देखील अजिबात आवाज न करता उडू शकतात. तो गुपचूप शिकार करणारा पक्षी आहे. ह्या दोन्ही पक्ष्यांकडे उत्कृष्ट व सुंदर डोळे व कान आहेतच, शिवाय त्यांच्याकडे उत्कृष्ट पंखही आहेत, जे आपल्या पुढच्या विषयाकडे जातात. आपण काही पंख पाहू शकतो का? त्यांचे उघडे पंख पाहणे शक्य आहे? पहा, त्यांचे पंख पहा. घुबड पण असे पंख फडफडवू शकेल का? ओ हो, वा, सुंदर. तुमचे मनापासून खूप खूप आभार. आता आपण पक्षी आणि पंखांची चित्रफित पाहूया. हा भैरी ससाणा आहे. हवेत तरंगताना तो पंखांच्या आकाराचे कसे नियंत्रण करतो पहा. बघा, तो पंख कसे फडफडवतोय.
मला या गोष्टीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही की सृष्टी निर्माता आहे असे समजणाऱ्यांना हे पंख खूप आवडीचे आहेत आणि हे लोक पुन्हा तोच मुद्दा मांडतात. अर्ध्या पंखांचा काय उपयोग आहे, 3/4 पंखांचा काय उपयोग आहे. उत्क्रांतीच्या सुरुवातीला असलेल्या अगदी आखूड बेंगरुळ पंखांपासून असे परिपूर्ण पंख उत्क्रांत होणे शक्य तरी आहे का? आपण या प्रश्नाचा परामर्श घ्यायला अजून एक ब्रायसन स्पेशल बघूया. हे अगदी हवेत उडणारे जीव नाहीयेत, ते झाडावर राहतात आणि त्यांना पंख आहेत व त्यांना बारीक डोळेही आहेत आणि म्हणूनच ते जीव आहेत. ते झाडावर राहतात आणि जर ते झाडावरून खाली पडले तर नक्कीच त्यांना आपल्या माना मोडून घेण्याचा धोका आहे. धन्यवाद. यावेळी इतक्या कमी उंचीवरून खाली पडून त्यांच्या माना मोडल्या नाहीत. एकाच्या कडेला लोंबकळणारा स्कर्ट सारखा भाग आहे तर दुसऱ्याला नाही, पण दोघेही वाचले. इतक्या उंचीवरून खाली येताना पंखांची गरज नाही. हे सुरुवातीचे आखूड पंख किंवा अगदी लहान लहान हाडांचे गठ्ठे आहेत. हे अजून पंख बनलेले नाहीत, पण आपण हे पूर्वजांचे अवयव पाहत आहोत ज्याची उत्क्रांती पंखात झाली. जेव्हा उंची बऱ्यापैकी कमी असते तेव्हा खाली पडले तरी मान मोडत नाही, पण जर उंची थोडी वाढवली, अगदी काळजीपूर्वक, काही वेळा हे प्राणी उंचावरील फांद्यांवरून खाली उडी मारून येतील आणि तेव्हा हे अगदी प्राथमिक अवस्थेतील मरतुकडे पंख देखील त्यांच्या कामी येतात, त्यांना फरक जाणवून देतात. आता काय होतं ते पाहूया. बरोबर, आता या परिस्थितीत जेव्हा ते उंचावरून त्या उंचीवरून पडताना हे अगदी चिमुकले पंखही उपयोगी पडतात. आणि एकदा का या इवल्या पंखांची उत्क्रांती सुरू झाली की त्यातल्या त्यात लांब पंखांची नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत निवड होत जाते आणि आता हे पंख अजूनच लांब आणि अधिक वरती जातात आणि मग या प्रक्रियेत अगदी छोटे पंख व त्यापेक्षा थोडे मोठे झालेले पंख यात फरक पडतोच. उत्क्रांतीतला चढाव अगदी सावकाश पायरी पायरीने पार केला जातो. हा प्रवास इतका सावकाश असतो की आपल्या लक्षात न येता एकदम चांगले उत्क्रांत झालेले पंख असलेले पक्षीच नजरेस पडतात. नियंत्रित पद्धती वापरणारे पंख अनेक वेळा उत्क्रांत झाले आहेत. असे अनेक प्राणी आहेत की त्यांना अर्धे पंख आहेत असे म्हणता येईल. हा साप आहे, हरणटोळ साप, झाडावर सरपटणारा. तसा तर तो इतर सापांसारखाच दिसतोय. आता तो उड्डाण कसे करतो पहा. चित्राची गती संथ करून पाहूया. त्याच्या दोन्ही बाजूने त्याने आपले शरीर सपाट केले आहे. तो हवा शरीरात घेतोय आणि आता खालच्या बाजूने दिशा धरून बरोबर दुसऱ्या झाडावर स्वतःला कोणतीही इजा न पोहोचवता अलगद उतरणार आहे. पंख उत्क्रांत होण्याची तुम्ही ही पहिली पायरी समजू शकता. सापांमध्ये पंख उत्क्रांत झाले नाहीत, पण या मार्गाने पंख उत्क्रांत होण्याची ही एक शक्यता आहे. ही एक खार आहे, झाडावरची खार. हिला उडणारी खारही म्हणतात. तिच्या बाहूंमध्ये आणि पायांमध्ये कातडीचे पडदे आहेत ज्याच्या साहाय्याने ती हवेत तरंगत उडते. अत्यंत सुनियंत्रित असं हे तिचं उडणं आहे. ती झाडावर चढत नाही, ती फडफड करत नाही आणि झाडावर चढत नसली तरी देखील ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर शरीराला कोणतीही इजा न पोहोचवता हवेतून अलगद उतरते. हा प्राणी देखील 50% पंख असल्याचे उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण आहे हा सरडा. याची त्वचा याच्या बरगड्यांमध्ये ताणली गेली आहे. ही सारी उदाहरणे पंख उत्क्रांत झाल्याचे अगदी निरनिराळे मार्ग आहेत. कोणत्याही उदाहरणात ते योग्य पद्धतीने उत्क्रांत झालेले दिसत नाहीत, पण पंखांची उत्क्रांती कोणत्या प्रकारे सुरू झाली असावी हे ते नक्कीच दाखवतात. म्हणजे अर्धे पंख किंवा 1/4 पंख काही ना काही काम करतात आणि आपल्याला तसे पंख असलेले प्राणीही आढळतात. हा एक उडणारा लेमूर आहे. उडणाऱ्या खारीसारखाच दिसतो, पण त्याचा तिच्याशी कोणताही संबंध नाही. तो दक्षिण पूर्व आशियाकडचा आहे. आता तुम्ही सहज कल्पना करू शकता की तो कशा पद्धतीने उत्क्रांत होऊ शकतो. एक उडणारा कोल्हा म्हणजेच वटवाघूळ, ज्याला बहिरी ससाण्यासारखे पंख आहेत, जो व्यवस्थित उडू शकतो आणि पंखांची फडफडी करू शकतो. अर्ध्या मुर्द्या गोष्टींचा उपयोग काय, या अनुषंगाने आपण 2 प्रश्नांबाबत चर्चा केली, डोळा आणि पंख. आपला तिसरा अवघड प्रश्न आहे छद्मवेश. हा प्रश्न थोड्या वेगळ्या कारणासाठी अवघड समजला जातो. पुन्हा एकदा काडी किड्याचा विचार करा.
ते वाळलेल्या काडीची सही नक्कल कशी करतात ते आठवा. अशक्य पर्वतावरील अगदी वरच्या शिखरावर हा काडी किडा आहे असे समजता येईल. याला इथे या शिखरावर ठेवूया, तो फारच छान आहे. धन्यवाद. पण हा अशक्य पर्वताच्या पायथ्यापासून उत्क्रांत झाला आहे. आणि मी आता इथे पायथ्याशी काडी किड्यासारखा न दिसणारा किडा ठेवतोय, हा तपकिरी किडा. आणि आपण अशी कल्पना करू शकतो की उत्क्रांती हळूहळू सावकाश या चढावाने मार्गक्रमण करीत या दिशेने या इथून तिथे आणि त्याच्या पुढे तिथून इथे अशा प्रकारे होत गेली. आता इथे एक समस्या आहे. पक्षी भक्ष्य म्हणून किड्यांची निवड करून प्राण्यांना अशक्य पर्वतावर पुढे नेतात, उत्क्रांतीला पुढे ढकलतात. 99% छद्मवेश धारण करणाऱ्या काडी किड्यांना पुढे जाऊन 100% छद्मवेश धारण करायला लावणाऱ्या पक्ष्यांची नजर अति तीक्ष्ण असली पाहिजे. ते खूप हुशारही असले पाहिजेत, कारण त्यांना फसवायला त्या काडी किड्याने वाळलेल्या काडीचे बारीक सारीक तपशीलही अंगीकृत केले आहेत. पण पुन्हा एक समस्या आहे. याच पक्ष्यांना किंवा त्यांच्या नातेवाईक पक्ष्यांना अशक्य पर्वताच्या पायथ्याशी काडी किड्यांसारख्या न दिसणाऱ्या कीटकांकडूनही फसवले गेले आहे. कारण हेच पक्षी ह्या किड्यांना पुढे ढकलतात. 1% काडीसारखे दिसण्यापासून 2% काडी दिसण्यासाठी उत्क्रांतीच्या वाटेवर ढकलत सतत पुढे जात 20 ते 21%, 99 ते 100%. आणि डार्विन सिद्धांताचे विरोधक म्हणतात असं होऊ शकत नाही. पक्षी नैसर्गिक निवडीचे हे काम खूप हुशारीने करत असतील किंवा हे काम करताना ते मूर्खासारखे वागत असतील, पण एकाच वेळी दोन्ही शक्य नाही. या कोड्याचे उत्तर शोधताना कदाचित तुम्ही असा विचार कराल की ज्या वेळेस हे कीटक उत्क्रांत होत होते त्यात सुमारास हे पक्षी देखील कदाचित उत्क्रांतीची प्रक्रिया अनुभवत होते. पण मला ती थिअरी आता नकोय, कारण त्यावर बोलायला वेळ नाही. मी असा विचार करतो की हे एकाच प्रकारचे पक्षी आहेत. ते उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर तितकेच हुशार होते, दृष्टी चांगली होती, पण बघण्याची परिस्थिती प्रत्येक वेळेस तितकी चांगली नव्हती. या लाकडावर पालापाचोळा पसरला असून त्यावर 16 प्रकारचे कीटक आहेत. तुम्ही जिथे बसलात तिथून तुम्हाला काही कीटक दिसत असतील. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. तुम्ही अशा अंतरावर आहात की जिथून तुम्ही फक्त काही कीटकच पाहू शकाल. त्याचबरोबर मी जर माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले तर मला 1-2च कीटक दिसू शकतात, पण सगळे नाही. आता आपली ही चर्चा थोडी कमी करूया आणि त्याचप्रमाणे तुमचे तिथून पाहण्याचे अंतरही कमी करू. मला मदतीला एक स्वयंसेवक हवाय. अच्छा, ठीक आहे. तुझं नाव काय? ॲनी. ॲनी, इथे ये ॲनी प्लीज. पॉइंटर कुठे गेला? धन्यवाद. इथे उभी राहा. आता मला सांग, तुला किती कीटक दिसत आहेत? फक्त इशारा करून दाखव. तुला हवं तर हा पॉइंटर वापरून दाखवू शकतेस. तुला कोणकोणते दिसत आहेत? काही दिसतंय तिथे? काय असेल असं तुला वाटतं? फुलपाखरू. ते पिवळे फुलपाखरू आहे. बरोबर. तुम्हाला त्या अंतरावरून पिवळे फुलपाखरू दिसत असेल. त्या अंतरावरून तुम्हाला कदाचित दिसत असेल निळा किडा, हिरवा किडा, कदाचित तिथला तांबडा किडाही पाहू शकाल. म्हणजेच तुम्ही जर पक्षी असाल तर या अंतरावरून बरंच काही पाहू शकाल. थोडी जवळ आहे नी. आता तुला आधीपेक्षा अधिक कीटक दिसत आहेत का? काय दिसतंय तुला? यावर लेझर मार. एक काळा किडा आणि एक हिरवा किडा दिसतोय तिथे. हो, आणि तिथे एक झुरळ. हो, मला तिथे एक झुरळ दिसतंय. म्हणजे ह्या अंतरावरून एखादा पक्षी हे झुरळ पाहू शकतो, तर त्या अंतरावरून तो पिवळा फुलपाखरू पाहू शकतो. आता आपण आणखी जवळ जाऊया. तुला अजून काही दिसतंय का? या अंतरावरून पक्षाला ते दिसण्याची शक्यता आहे. हे इथे बघ. ते काय असं तुला वाटतं? इथून थोडी बाजूला होऊन बघ. इथे उभी राहा. तिथे पहा, नीट बघ. ते पानासारखे दिसणारे फुलपाखरू आहे. हे बघ ॲनी, इथे बघ. हे काय आहे? तो पानकिडा आहे. ते त्याचे डोके आहे आणि ते त्याचे शरीर. इथे काडी किडा आहे. तिथे बघ. छान. खूप खूप धन्यवाद ॲनी. तर मला वाटतं आपण आपल्या समोरच्या तीनही समस्या सोडवल्या आहेत. डोळा, पंख आणि छद्मवेश.
आता पाहूया सृष्टी निर्माता आहे हे मानणाऱ्यांचा आवडता कुप्रसिद्ध बंबार्डियर बीटल. काही दिवसांपूर्वी डेली टेलिग्राफ या दैनिकात ठळक मथळा होता असा किडा जो डार्विनच्या उत्क्रांती तत्वाचा चकनाचूर करू शकतो. ही बातमी पुढे म्हणते, जर उत्क्रांतीचे तत्व खरे असते तर त्याचा धमाका झाला असता. हा पेपर विचारतो, असे न होणे सृष्टी निर्मात्याचा पुरावा नाही का? सृष्टी निर्माता आहे असे मानणाऱ्यांनी रचलेली बंबार्डियर कीटकाची कथा आता मी वाचून दाखवतो. बंबार्डियर बीटल त्याच्या शत्रूच्या चेहऱ्यावर हायड्रोक्विनन व हायड्रोजन पेरॉक्साईडच्या दाहक व विषारी मिश्रणाच्या पिचकारीने मारा करतो. ही दोन रसायने एकत्रितपणे फवारली की शत्रूच्या चेहऱ्यावर अक्षरशः स्फोट होतो. अशा अत्यंत गुंतागुंतीच्या व्यवस्थित जुळवणी करणाऱ्या सूक्ष्म प्रक्रियेकडे घेऊन जाणारी पायरी पायरीने उत्क्रांत होत जाणाऱ्या घटनांची साखळी जैविक स्पष्टीकरणाच्या पलीकडची. रसायनांमधील संतुलनात अगदी किंचितसाही बदल घडल्यास परिणामस्वरूप या कीटकांचा नाश होऊ शकतो. हे सारं जरा आव्हानात्मक व अवघड वाटतंय, पण मी असे आव्हानात्मक व कठीण प्रश्न सोडवण्याची जबाबदारी टाळू शकत नाही. इथे आपल्याकडे थोडे हायड्रोजन पेरॉक्साईड व थोडे हायड्रोक्विनन आहे आणि मी हे एकत्र केल्यावर इथे खूप मोठा विस्फोट होईल. एकच मिनिट. ठीक आहे, इथून जर कोणाला जायचं तर जाऊ शकता. हायड्रोजन पेरॉक्साईडने सुरुवात करूया. अजून तरी काही नाही. आता हे खाली ठेवून देतो. काय घडलं बरं? हे तर कोमटही झालं नाही. हा तर फुसका बाहेर निघाला. या कथेमध्ये काहीसे सत्य आहे, पण मला हे नक्की माहित होतं काही स्फोटबीट होणार नाही, धोका नव्हताच. या कथेमध्ये काहीसे सत्य आहे. खरं तर हायड्रोक्विनन काहीच करत नाही, आपण ते एका बाजूला ठेवूया. वास्तविक पाहता हायड्रोजन पेरॉक्साईडचे निसर्गतःच विघटन होते व त्यातून प्राणवायू आणि पाणी मुक्त होतात, पण ह्यासाठी त्याला अभिक्रियाकारक म्हणजेच कॅटलिस्टची गरज लागते. इथे असलेली ही काळी पावडर अभिक्रियाकारक आहे. बंबार्डियर किडा ही पावडर वापरत नाही, तो दुसरा अभिक्रियाकारक पदार्थ वापरतो आणि खरं तर तो शत्रूच्या तोंडावर गरम पदार्थ देखील फेकतो. पण जर तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईडच्या सौम्य द्रवणात अभिक्रियाकारक पदार्थ मिसळलात तर त्यातून छोटे बुडबुडी येतात व द्रावण थोडे गरम होते. त्याचा भक्षकावर थोडा परिणाम होऊ शकतो. असे केल्याने भक्षकामध्ये थोडी चलबिचल होते, पण हे रसायन बंबार्डियर किड्याला हानिकारक ठरत नसणार. आपल्याला एक सौम्य बदल मिळाला आहे. आता थोडं जास्त तीव्र हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊया. हे मात्र जाणवेल इतकं गरम झालंय. हे भक्षकावर अधिक परिणाम करेल. या चढावावर आपण सावकाश चढत गेलो, हायड्रोजन पेरॉक्साईडची तीव्रता हळूहळू वाढवत गेलो तर असं काहीतरी पाहायला मिळेल. याचा अर्थ भक्षकाचा अटकाव होण्यासाठी देखील आपल्याला चढावावर सावकाश चढत जायला हवे. बंबार्डियर किंवा सृष्टीतील सजीवांचे इतर कोणतेही वैशिष्ट्ये ज्याचे अजून विवेचन झालेले नाही ते उत्क्रांतीच्या विविध टप्प्यात समजणार नाहीत अशी मिथकं आता हवेत विरून गेलेलीच बरी. गुंतागुंतीचा अवयव एका फटक्यात तयार होणे म्हणजे चमत्कार होण्यासारखे आहे. म्हणजे बँक तिजोरीचे कॉम्बिनेशन कुलूप योगायोगाने एकदाच फिरकी फिरवून उघडण्यासारखे आहे आणि ते शक्य नाही. हे व्याख्यान या ना त्या प्रकारे बोईंग 747च्या वैविध्यावर चर्चा करते. डोळे किंवा पंख यासारखे गुंतागुंतीचे काम करणारे अवयव एकाच प्रयत्नात बनू शकत नाही. कोणताही सिद्धांत जो सांगतो की आयुष्य किंवा त्याचा काही अंश किंवा अवयव, एखादा प्राणी गुंतागुंतीचा किंवा परिपूर्ण शून्यातून एकाच फटक्यात अस्तित्वात आला तर हा सिद्धांत चुकीचाच असायला हवा. उत्क्रांती या सिद्धांताला बोईंग 747च्या प्रतिवादापासून काहीच धोका नाही.
कारण उत्क्रांती ही अशी संकल्पना आहे जी असे सुचवत नाही की गुंतागुंतीची परिपूर्णता एकाच फटक्यात पूर्णत्व प्राप्त करते. चमत्कारयुक्त सृष्टी निर्माता हा सिद्धांत बोईंग 747च्या प्रतिवादाने मुळापासून उखडला जातो. कारण चमत्काराने निर्मिती म्हणजे एकाच फटक्यात तिजोरीचे कॉम्बिनेशन कुलूप उघडणे, भंगारखान्यात विखुरलेले बोईंग 747 क्षणार्धार्थ एकत्र जोडणे. उत्क्रांतीवर चमत्काराचा डाग धब्बा नाही, कुठल्याही अव्यवहारिक संकल्पना नाहीत. ती एका साध्या पण परिणामकारक युक्तीमुळे घडते आणि भूगर्भीय अथांग कालपटावर असंख्य विखुरलेले योगायोग ही ती युक्ती आहे. आपले पुढचे व्याख्यान अतिनील उद्यान यामध्ये आपण असे मुद्दे मांडणार आहोत की उत्क्रांतीचा फायदा कोणाला होतो, ते कुणासाठी चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद.